स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. विजय विशाल पाटलांचा आणि विट्यात मिरवणूक पद्मसिंह पाटलांची. विट्यातील महायुतीच्या बालेकिल्ल्यातच पद्मसिंह पाटलांचं खिंडार. तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा. विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड. हा 11 मजली टॉवर, रेरा अप्रूव्ड प्रोजेक्ट. मुंबई पुणे सारखी जीवनशैली. 45 शॉप्स, 15 ऑफिसेस, 42 फ्लॅट्स, वॉकिंग ट्रॅक, मंदिर, गार्डन, जिम, स्विमिंग पूल, सतर्क सिक्युरिटी, सीसीटीव्ही कॅमेरे, बेसमेंट पार्किंग, तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा. तर मग आजच बुक करा. संपर्क राजू पाटील किर्दत, हनुमंत किर्दत. सांगली लोकसभेत खासदार म्हणून विशाल पाटील हे निवडून आल्यानंतर विट्यात मात्र पद्मसिंह पाटील यांना खांद्यावर घेतच कार्यकर्त्यांनी जोरदार मिरवणूक काढली. एकीकडे महायुतीमधील वैभव पाटील व आमदार अनिल बाबर यांचे सुपुत्र सुहास बाबर यांनी संजय काका पाटील यांना साथ दिल्यानंतर दुसरीकडे विट्याचे माजी नगरसेवक पद्मसिंह पाटील यांनी विशाल पाटलांना हात दिल्यानं ही निवडणूक रंगतदार झाली. वैभव पाटील व सुहास बाबर यांच्या गटाने संजय काकांना विट्यातून मताधिक्य देण्याचं सांगितलं असलं तरी विट्यातून त्यांची पिछाड झाली आहे. सुरुवातीपासूनच विट्याचे युवा नेते व माजी नगरसेवक पद्मसिंह पाटील यांनी विशाल पाटीलांना पाठिंबा देत त्यांचा जोरदार प्रचार केला. त्यात त्यांना जोरदार यश मिळालं. विट्यातूनच तब्बल 1800 मतांच्या वर मताधिक्य देऊन पद्मसिंह पाटील यांनी आपणच विटा शहराचे बाहुबली असल्याचं दाखवून दिलंय. याची चर्चा मात्र विटा शहरात जोरदार रंगली आहे. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.